ऑल इंडिया ग्रामीण डाक संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे। आज परभणी शहरातील शनिवार बाजार येथील मुख्य पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर परभणी डिव्हिजन ग्रामीण डाक सेवक कर्मचाऱ्यांच्या वतीने निदर्शने करण्यात आली आहे। पाहूयात। बारा तारखेपासून जो संप आहे, 12 तारखेपासून आपला संप AIGDC संघटनेनं पुकारलेला आहे आणि आपल्या GDS बांधवांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही शासनाला विनंती करून आम्हाला ज्या कामाचा मोबदला द्यायला पाहिजे ते देत नाहीत, म्हणून आम्ही 4 तासाचे BPM काम करत असताना अधिकाऱ्याकडून टार्गेटचे आतोनात आम्हाला फोन येत असून आम्ही टार्गेटच्या मागे टार्गेट करत असतो। कंप्लीट करून देत असताना कामामध्ये अहोरात्र मग्न राहून प्रत्येक BPMला टार्गेटच्या नावाखाली एवढं टार्गेट करा तेवढं टार्गेट करा पूर्ण आम्ही टार्गेट पूर्ण करत असताना ही आम्हाला शासन कुठल्याही सुविधा देत नाही। जवळपास 12 तारखेपासून आमचा संप चालू आहे आणि आम्हाला आलेल्या पिळवणूक होणाऱ्या टार्गेट आणि याच्यामुळे आम्ही हा संप करीत आहोत आणि या संपाला आम्ही जवळपास आज इथे परभणी डिव्हिजनच्या समोर दिनांक 15 रोजी इथे सर्व GDS बांधव आहेत आमचे, त्याच्यामध्ये आम्हाला 2 संघटनांचा पाठिंबा आहे, AIGDC आणि NUGDS, आणि आम्हाला बऱ्याच प्रकारचा पिळवणुकीचा प्रकार होत आहे, पण आम्ही कुठल्याही धमक्याला घाबरणारे माणसं नाहीत आणि घाबरून GDS संप मागे घेणार नाही। आमच्या जोपर्यंत 8 तासाची रेग्युलर ड्युटीची मागणी मान्य होत नाही ती एक, आणि 12-24-36 कमलेशचंद्र कमिटीनुसार जे आमची मागण्या आहेत जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत आम्ही कधीही कामावर जॉईन होणार नाहीत।